HM भारत न्यूज विशेष. किडगीपार दारूबंदी आंदोलन, विकासासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र. प्रतिनिधी हरिहर पाथोडे, MMTMS आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडगीपार ग्राम येथे सुरू असलेल्या दारूबंदी आंदोलनाने आता सामाजिक, विकासात्मक आणि राजकीय पातळीवर मोठे रूप घेतले आहे. ग्रामस्थांनी आता स्थानिक लोकप्रतिनिधींवरही गंभीर आरोप केले आहेत. राजकीय स्तरावर आरोप. ग्रामस्थ व शेतकरी कामगार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संजयपुरम आमदार डॉक्टर नामदेव किर्सन खासदार यांनी दारूबंदी व विकासाच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की दारू दुकान व्यावसायिक व दलाल यांच्याशी संबंधित लोकांना राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे कारवाई होत नाही. महत्त्वाची कायदेशीर नोंद, बॅलन्स्ड रिपोर्टिंग. वरील आरोप हे ग्रामस्थ व आंदोलनकर्त्यांचे वैयक्तिक मत व निवेदन आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. कोणत्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी ठरविणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. लागू कायदे, आरोप व वक्तव्य संदर्भात. भारतीय दंड संहिता IPC कलम 499, 500 बदनामी, डेफमेशन. कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीची किंवा अप्रमाणित माहिती पसरविल्यास कारवाई होऊ शकते. IPC कलम 505 अफवा किंवा समाजात भीती, तणाव निर्माण करणारे विधान. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951. लोकप्रतिनिधींवर आचारसंहितेचे बंधन. संवैधानिक अधिकार. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या तत्वांनुसार. अनुच्छेद 19(1) अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अनुच्छेद 19(1)(b) शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार. अनुच्छेद 21 सन्मानाने जगण्याचा अधिकार. मात्र हे अधिकार वापरताना इतरांच्या प्रतिष्ठेचा व कायद्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती. दारूबंदी आंदोलन सुरूच. विकासाचा प्रश्न प्रलंबित. राजकीय आरोपांमुळे वातावरण अधिक तापले. प्रशासन व लोकप्रतिनिधींना आवाहन. तात्काळ ग्रामस्थांशी संवाद साधावा. दारूबंदी व विकासाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. आरोप प्रत्यारोपाऐवजी ठोस उपाययोजना करावी. इशारा. जर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लवकर निर्णय घेतला नाही तर संवैधानिक मार्गाने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. HM भारत न्यूज. एडिटर इन चीफ हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS. सत्य मांडणे आमचे कर्तव्य, न्याय मिळवणे तुमचा हक्क. सुरक्षणासाठी काय पोलीस प्रशासन आहे ना, एक नौकर आहे ना, गव्हर्नमेंट सर्वंट. तर ते जेवण करून राहिले ना, तुम्ही काऊन नाही? म्हणजे तुमचा उपास आहे का? उपास व्रत आहे का काय? बोला ना जी. तुमच्याकडे मुलं वगैरे आहेत ना, आहे ना, मुलं बाळ आहेत, अजून जनावरे आहेत. अच्छा, ते कुठं आहेत आता? तुम्ही इकडे आ, जनावर कुठं आहेत? अच्छा, म्हणजे त्यांना गवत लागते, तणीस लागते, पैरा लागते. अच्छा अच्छा, तर याची जिम्मेदारी कुणाची आहे? शासनाची. अच्छा, तुमच्या क्षेत्राचा आमदार कोण आहे मालूम आहे का? खासदार कोण आहे माहित आहे का? अच्छा, संजय पुरावा आला का तुम्हाला भेट द्यायला? अच्छा, का करून राहिला तो? का करून प्रतिनिधित्व करून राहिला ना तो तुमच्या? अच्छा, मतलब तो चुनाव पुरताच आहे. फक्त वोट दिल्या का त्याच्या रिमोट कंट्रोल कुणाकडे असते सांगा बरं? दारूभट्टी है ना, त्याच्यानंतर कोण? मिल मालक है ना. तुम्ही ओरिजिनल किसान शेतकरी का करून राहिल्या म्हणून आता रस्त्यावर बसले आहे. तुमचे बाल बच्चे, हा लहानसा मुलगा आहे ना. तर याकरिता काय केलं पाहिजे समोर सांगा ना. शासनाकडून का माग आहे तुमची? अच्छा, फक्त दारूबंदी. अच्छा, दारूपासून कोणाचा विकास झाला का? विकास झाला. अच्छा, विकास झाला तर माहित आहे हा मुलगा. अच्छा अच्छा, जिंदगी बरबाद झाली बरोबर. अच्छा, माहित आहे का याच्या वडील बरोबर आहे, हा कामगार आहे बरोबर आहे. हा कदाचित याच्या वडील पियत असेल तर हा बी पिणार का नाही दारू बरोबर आहे? त्यासाठीच आहे ना. याच्या बरोबर याचा बाप आता कामगार असेल तर हा कमिशनर बनल्या पाहिजे, है पोलीस कमिशनर अधिकारी है ना, बनल्या पाहिजे ना. तुम्ही मानता ना? मग तर दारूबंदी होईल तेव्हाच म्हणाल, नाही तर हा तर दारू आहे म्हणाल है ना जवळ चालला. त्याचा विकास झाला पाहिजे बरोबर आहे ना. विकास केव्हा होईल? हे दारूबंदी झाल्यावर. तर शासन याच्याकडे दुर्लक्ष करून राहिला, म्हणजे तुमच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करते बरोबर, कामगाराकडे दुर्लक्ष करते. हे दाखवतात का मीडियावाले? नाही दाखवत आहे ना. पण मी बी मीडियावाला आहो तर मी दाखवून राहिलो. कारण की माझ्याजवळ एक संघटना आहे, भारत कामगार किसान संघटन बरोबर आहे, त्या माध्यमातून आपण दाखवून राहिलो.
ना जो निवेदन आहे ना तुम्ही देणार ना तो मंत्रालयापर्यंत जाणार.